ते ठाकरे असले तर मी राऊत आहे. तुम्हाला सांगू का मंडळी, जब से होश संभाला है मुंबईत ठाकरेंना, मग ते उद्धवजी असोत, आदित्य असो की राज ठाकरे असो, या ठाकरेंना कधी कोणी तुम्ही ठाकरे आहात तर काय झालं, मी पण अमुक तमुक आहे असं कोणी बोलल्याचं मला तरी आठवत नाही. माननीय शिवसेना प्रमुखांना, बाळासाहेबांना कोणी सोम्या गोम्या असं बोलला, तुम्ही ठाकरे आहात तर मी हा आहे, आणि तो वन पीस घरी गेला, असं तर अजिबातच शक्य नव्हतं. मग आज असा कोण माईचा लाल जन्माला आला आहे की तो ठाकरेंना ललकारतोय की असाल तुम्ही ठाकरे पण मी पण राऊत आहे, राऊत. तर मित्र, राज ठाकरेंनी त्यांच्या निवडणूक प्रचाराला सुरुवात केली आणि एका बाजूला प्रचाराचा धडाका लावला आहे, त्यात ओघानेच एकेका राजकीय पक्षांची बिनपाण्यानं हजामत सुरू आहे. यात सर्वाधिक दुखावला गेला आहे तर तो उबाटा गट. ठाकरे असूनही उद्धवजींनी जो रंग बदलला 2019ला, त्यावर राज ठाकरे कडाडून टीका करतायत. ते लफडे एकाबरोबर, पळून गेली दुसऱ्याबरोबर, फेमस झालं आहे ते. तर उबाटा गटात आता जे काय झालं ना, फारसा काही दम उरलेला नाही. आणि त्या बाजूनं फक्त संजय राऊतच एकटे किल्ला लढवताना दिसत आहेत रोज सकाळ सकाळी. आणि ते सकाळी उठून, दररोज सकाळी उठून नवनवे शोध लावत आहेत आणि नको नको त्या वल्गना करत आहेत. तर यावर बोलताना राज ठाकरेंनी का बोलावं, तर ते यासाठी की बोलण्याच्या ओघात संजय राऊतांनी राज ठाकरेंच्या भूमिकेवरच संशय घेतला आहे. राज ठाकरे भाजपची सुपारी वाजवत आहेत असा एकंदर सूर राऊतांच्या भाषणात अलीकडे लागताना दिसत होता. आता या टीकेला उत्तर म्हणून राज ठाकरेंनी भांडूपच्या सभेत बरोबर मोका साधला. राऊतांचा बालेकिल्ला, राऊत तिथे राहतात त्यामुळे राऊतांचा बालेकिल्ला अशी हाईप ज्या भांडूपबद्दल करून ठेवलेली आहे, त्या भांडूपमध्येच राज ठाकरेंनी संजय राजाराम राऊतांचा समाचार घेतला. तो एक भिकार संपादक इथेच राहतो. खरं तर भिकारच्या पुढे चोट हा शब्द त्यांनी मोठ्या मुश्किलीने गिळला असावा, पण तो जसा प्रेक्षकांना समजला तसा तो संजय राऊतांच्या जिवारी देखील लागला. त्याच तिरमिरीत संजय राऊतांनी तोप डागली की असाल तुम्ही ठाकरे, मीही राऊत आहे. ऐका. राज ठाकरे काल इथे येऊन काय बोलले त्याच्यात मला जायचं नाही. निवडणूक आहेत, भारतीय जनता पक्षाचं स्क्रिप्ट आहे, फडणवीसांचं स्क्रिप्ट असेल, बोलावं लागतं. नाही तर ईडीची तलवार आहे वर, नाही तर ईडी आहे ना वर बसलेलं. आम्ही अत्यंत सभ्य सुसंस्कृत माणसं आहोत. आम्ही एका परंपरेमध्ये राजकारण केलेलं आहे. माझं बरंचसं आयुष्य हे बाळासाहेब ठाकरेंबरोबर गेलेलं आहे. हे राज ठाकरे यांनाही माहिती आहे, सगळ्यांना माहिती आहे. त्याच्यामुळे कोणती भाषा कधी वापरायची आणि काय लिहायचं आणि काय बोलायचं ह्याचे मला धडे घेण्याची आवश्यकता नाही. ते ठाकरे असतील तर मी राऊत आहे आणि बाळासाहेबांनी घडवलेलाच राऊत आहे. संजय राऊतांच्या या वल्गनेनंतर अनेक जाणकारांच्या भुवया उंचावल्यात की एका बाजूला हेच विश्वप्रवक्ते, जगदविख्यात संपादक बोलतात की मीही बाळासाहेब ठाकरेंच्या तालमीत तयार झालेलो आहे, मला ही भाषा कळते, वळते आणि वळवताही येते. पण ते हे सांगायला विसरतात की मी आणि माझं अस्तित्व हेच मुळी ठाकरे या आडनावामुळे आहे. माननीय बाळासाहेबांनी या अतिपुरोगामी प्लस डाव्या आणि काँग्रेस विचार म्हणजे काँग्रेस धार्जिण्या विचारांच्या पत्रकाराला सामनासारख्या दैनिकात थेट कार्यकारी संपादक जर बनवलं नसतं तर आजही हा माणूस एक्सप्रेस ग्रुपच्या त्या बिल्डिंगचे जिने चढताना आणि उतरताना दिसला असता आपल्याला. भाऊ सुनील राऊत हा जाहिराती गोळा करताना हिंडत फिरलेला आपण पाहिला असता. पण बाळासाहेब ठाकरे नावाचा परिस्पर्श या दगडाला झाला तसा हा चमकून उठला. आता ज्या परिसानं हा दगड सोनं बनला आहे, तो परिस, त्या परिसाचं नावही ठाकरेच होतं की. पुढे याच ठाकरे परिवाराच्या चरणी निष्ठा वाहिले तर सोंग करत एका बाजूला त्याच ठाकरेंची शिवसेना संपवण्याचा विडा उचलला. तेल लावलेल्या पैलवानाच्या तालमीत याच राऊतांनी नंतर दम घुमवायला सुरुवात केली. जोर लगा के हायशा. 2019ला राज्यात महाविकास आघाडीचं सरकार येणार, जे त्याचे शिल्पकार, जन्मदाते हे दोघेच होते, तेल लावलेला पैलवान आणि भांडूपचा देवानंद. या दोघांनी मिळून हे सगळं घडवून आणल्यानंतर सरकार येतं आहे असं दिसलं आणि ते पाहताच हे राजाराम पुत्र संजय आपलं घोडं पुढे दामटत थेट मुख्यमंत्री बनायला निघालं होतं. हेच राऊत उद्धवजींबाबत बोलताना खाजगीत कुठल्या खालच्या थराला जाऊन बोलतात हे शिवसेनेच्या काही खास मंत्र्यांना विचारा. लांब कशाला जाता, संजय राऊतांचे मित्र कसला, संजय माझा परम मित्र आहे असे सांगणारे अनिल थत्ते, ज्येष्ठ पत्रकार,
हे सुद्धा सांगतील संजय राऊतांच्या लेखी उद्धवजींची किंमत काय. ठाण्याच्या महापौर बंगल्यावर बसून संजय राऊत हे कोणत्या नेत्याला शिवसेना फोडण्याचं ट्रेनिंग देत असायचे हे सुद्धा काही मोजक्या नेत्यांनाच माहिती आहे. पण या शेख चिल्लीला एवढं कळेना की शिवसेना फुटली किंवा फोडून संपवली तर शिवसेनेशिवाय यांचं स्वतःचं असं अस्तित्व ते काय राहणार आहे. शिवसेना ज्या बाळ केशव ठाकरे नावाच्या एका ठाकरेंनी स्थापन केली त्या ठाकरेंच्याच वंशावळीला हे विद्वान संपादक आव्हान देत असतील की असाल तुम्ही ठाकरे, मीही राऊत आहे. हे म्हणजे जरा अतिच झालं. भारतीय जनता पक्षासह इतर अनेक पक्ष जे संजय राऊत नावाच्या एका वाचाळवीराला अवास्तव महत्त्व देऊन मोठं करतात, तिथं या विश्वप्रवक्त्याला त्याची जागा दाखवून जर वेळीच गप्प करता आलं असतं तर हा जो तोंडी भस्मासूर आहे ना तो एवढा माजला नसता. मी माझ्या कालच्याच व्हिडिओत राऊत फॅमिलीच्या ॲरोगन्सबद्दल बोललो आहे. एका बाजूला हा माणूस राज्याच्या कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण करतो. लॉ अँड ऑर्डरचे ते सत्यनारायण चौधरी यांना प्रश्न विचारतो की भाजप आणि महायुतीतले पक्ष गुंडांची मदत घेत आहेत, त्यांच्या सूचनेवर गुंडांच्या सूचनेवर महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना उचललं जातं आहे वगैरे. म्हणजे IPS ऑफिसरची, आयुक्तांची आणि त्या गुंडांची बैठक होते रात्री. गंमत बघा, यांच्याच नेतृत्वाखाली लोकसभेला पायधुणी असो की भेंडी बाजार, वांद्रे, कुर्ला, गोवंडी, मालवणी असे मुस्लिम बहुल प्रभाग या ठिकाणच्या मुसलमान गुंडांना हाताशी धरून या उठाबशा गटानं उजव्या विचारांच्या कार्यकर्त्यांमध्ये दहशत माजवली होती. लोकांमध्ये घबराट निर्माण केली. इस्लाम खतरे में म्हणता म्हणता संविधान खतरे मेचा नारा दिला. हे नारे, ही बांग द्यायला राऊतांनी कोणती लोकं गोळा केली होती? कोण लोक होते ते? याची जरा शहानिशा करा म्हणावं. लांब कशाला जाता. कालच मी भांडूपच्या त्या सज्जू मलिकबद्दल बोललो. तो तर राऊतांच्या घरातलाच माणूस आहे. यांच्या मांडीवर बसायचा फक्त बाकी आहे. एवढा जवळचा आहे तो. कधी लेफ्टला असतो, कधी राईटला असतो. एवढा जवळचा आहे. सज्जू मलिक कुठल्या धर्माचा आहे याचा शोध कधी राऊतांनी घेतला आहे का? की तिथेही सर्व धर्म समभाव आणि तुझा वडा माझा पाव. आता तिथल्या माजी नगरसेविका सुवर्णताई करंजे यांच्यासह तिथल्या शिवसेनेच्या महिला आघाडीला दमात घेणारे हे दोघे राजाराम पुत्र संजय आणि सुनील हे किती सौजन्यशील आहेत, हे किती संयमी आहेत, किती सुसंस्कृत भाषा वापरणारे आहेत. आणि यांचं स्त्री दाक्षिण्य तर वादातीतच आहे. असं कोणी बोललं तर चपलीनं मारतील लोक आपल्याला. वारंवार सांगत आलो आहे मी तर. आठवा त्या माऊलींना ज्यांना याच राऊतांनी शिव्या घातल्यात. आठवा त्या कंगना राणावतला ज्याला हरामखोर म्हणाले होते. नवनीत राणाला आठवा. आमच्या त्या भगिनीला डॉक्टर स्वप्ना पाटकरला आठवा. हे वाचाळवीर मुसलमानांचे चोचले पुरवणारे, त्यांच्या गराड्यात त्यांचे भाऊबंद मानून वावरणारे, सज्जू मलिकसारखे हस्तक पाळणारे राऊत बंधू आज ठाकरेंना अक्कल शिकवायला निघालेत की असाल तुम्ही ठाकरे, मीही राऊत आहे. महाराष्ट्र लुटायला निघालेल्या गुजरात्यांची स्क्रिप्ट वाचता म्हणे राज ठाकरेंना ते. पण स्वतः ईडीच्या फेऱ्यात सापडले असताना याच गुजरात्यांसमोर लोटांगण घालायला सोबत आपल्या मानसपित्यालाही नेणारे, शरद पवारांची मदत घेणारे हेच का ते मर्दाची औलाद फेम संजय राऊत? असा प्रश्न कुणी यांना विचारला तर काय होईल? राज ठाकरे बरोबर बोलतात. बरोबर बोललेत. ठाकरे आहे मी, गांडूची औलाद नाही. कारण खरे गांडू कोण हे जगाला माहिती आहे. मागच्या वेळेस हाईप करून वोट जिहाद केला, संविधान बचावचा नारा दिला. यावेळेस जनता भूलथापांना बळी पडत नाही आहे. मग करायचं काय? मग हे धंदे सुरू झालेत. लोकांना धमकावण्याचे, अप्रत्यक्ष धमकावण्याचे. सुवर्णताई करंजे यांना बकरी म्हणत 20 तारखेला हलाल करणार असं म्हणणारा सुनील राजाराम राऊत आज खरं तर गजाआड हवा होता. तो खुलेआम प्रचार करत हिंडतोय. आणि बंधू संजय राजाराम काय करतायत तर IPS सत्यनारायण चौधरीने सांगतायत महायुतीच्या लोकांना आवरा, त्या अंडरवर्ल्डच्या गुंडांचा वापर करून निवडणूक प्रभावित करतायत. यालाच म्हणतात चोराच्या उलट्या बोंबा. आता तरी मतदारांना जाणीव व्हायला हवी की खरे गांडू कोण आहेत, त्यातले लिब्रांडू कोण आहेत हे सुद्धा समजून घ्यायला हवं. राऊतांच्या या डबल स्टँडर्ड, डबल ढोलकीपणाबद्दल तुमचं नेमकं मत काय हे मला जरूर कळवा. मी तुर्तास इथेच थांबतो. पुन्हा भेटूच. तर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपलं आवडतं YouTube चॅनल आकार DG9. धन्यवाद. नमस्कार.